सगळ्याला. मग आठवण येते का नाही? लय आठवण येते त्याची. पण घरच्यांना मारून कुटून ते लपडं मोल्ड आणि तुमच्या गळ्यात गुतून दिलं. म्हणजे तो लपडं होतं काय याच्या आधी? सगळ्याच राहतं तुमचं बी असन ना. अव एकदम कोरा करकरीत पीश आहे मी. आता लोक म्या कोणत्याच पोरीला हात सुद्धा लावेल नाही. तुम्ही किती साधे भोळे. मग येता आता लोक 6-7 लपडे व्हायले. आता समजलं मले तो बापाला 10 लाख रुपये हुंडा कवून द्याला तर. अव तुमच्याकडे जास्त जमीन आहे ना, म्हणून जास्त हुंडा भेटू आला तुम्हाला. तुमची सगळी जमीन किती आहे? आपली सगळी जमीन 20 एकर आहे. करे तुमचं वावर नांगराला ट्रॅक्टर आलत. तुम्ही ट्रॅक्टर वाल्याला 10 एकर जमीन सांगितली होती. मग अजून 10 एकर आता कुठून आली? अरे जंगल दिमाखाच्या ट्रॅक्टर वाल्याला जमीन कमी सांगायची आणि पोरी वाल्याला जमीन शिल्लक सांगायची, तेव्हाच फायदा होतो. वा रे काय दिमाग येतो वा. तो यावर तर 2 पीस आलेले कुत्रे वळवून टाकायला पाहिजे. येल्लो काय झालं? काही नाही. तुमच्या काय अपेक्षा आहे माझ्याकडून? 5-6 पोराची अपेक्षा आहे फक्त तो ऐकून. मी पोरगी आहे, कुत्री नाही 5-6 पोरं पैदा करायला. तू फक्त माया बापाला खुश ठेव, बाकी काहीच अपेक्षा नाही मला तो ऐकून. काय करू तुमच्या माया बापाला खुश ठेवासाठी? नाचू का त्याच्या पुढं? अव घुटण्यात मेंदू त्याच्या पुढे तमाशा नाही का?